स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत न्यूमेरिकल इंटिग्रेशन, जो की फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी आहे. येस, तर शेवटचा युनिट आहे हा युनिट नंबर 5. येस, सो न्यूमेरिकल इंटिग्रेशन म्हणजे काय आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला एखादा इंटिग्रल दिलेला आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. तर ह्या केसमध्ये जर का एफ ऑफ एक्स हा फंक्शन इंटिग्रेबल नसेल, ओके, म्हणजे त्याचा इंटिग्रेशन तुम्हाला काढता येत नसेल, तर तो इंटिग्रेशन तुम्ही न्यूमेरिकली फाइंड आउट करू शकता. येस, सो दॅट इज नथिंग बट न्यूमेरिकल इंटिग्रेशन. सो न्यूमेरिकल इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू आहे ती एक्झॅक्ट इंटिग्रेशनच्या जवळपास म्हणजेच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असते. ओके, so what is the procedure to find numerical integration? Suppose y is equal to f of x हा तुम्हाला दिलेला कर्व आहे. सो दिस इज व्हॉट कर्व. तुम्हाला काय करायचंय, इंटिग्रेशन फाइंड आउट करायचंय फ्रॉम लिमिट. येस, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, ओके, सो हा जो लिमिट आहे तुमचा, येस, सो दिस इज युअर पॉइंट x इज इक्वल टू a, जो इथं व्हर्टिकली दाखवलेला आहे, अँड दिस इज व्हॉट पॉइंट x इज इक्वल टू b. म्हणजेच थोडक्यात काय केलंय तुम्हाला, i इज इक्वल टू इंटिग्रेशन a टू b y म्हणजेच काय f ऑफ x ह्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तर न्यूमेरिकल इंटिग्रेशन मध्ये आपण जो दिलेला रेंज आहे a टू b, ओके, सो तो रेंज आपण काही इक्वल सब इंटरवल्स मध्ये डिवाइड करणार आहोत. ओके, सो सपोज that sub intervals are given by n is equal to b minus a upon h. त्या इंटरवलची लेंथ किती आहे ते आपल्यावरती आहे, आपण डिसाइड करू शकतो. ओके, सो दिस n इज नथिंग बट व्हॉट, नंबर ऑफ सब इंटरवल्स. तुम्हाला काही एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ सब इंटरवल्स देतील किंवा लेंथ ऑफ इंटरवल देतील, त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तो फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड आपण काय केलं, n सब इंटरवल्स कन्सिडर केले, ते प्रत्येक सब इंटरवलची लेंथ ही काय h आहे. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू काय होती आपली, a इज इक्वल टू x0. ओके, देन x0 मध्ये आपण काय ऍड केला, x0 प्लस h, दिस इज व्हॉट आवर x1. त्याचप्रमाणे x1 मध्ये परत काय ऍड केला, h, म्हणजेच x0 plus h which is nothing but x0 plus 2h and so on. अशा प्रकारे xn minus 1 काय येईल बघा, इट इज नथिंग बट x0 plus n minus 1 into h. ओके, and last what is our final limit, upper limit b, it is nothing but what, x0 plus nh. ओके, so that is denoted by xn. so हे झाले आपले व्हॅल्यू ऑफ x0, x1, x2 अँड सो ऑन xn. त्याचप्रमाणे आपण करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू दिलेल्या फंक्शन वरून फाइंड आउट करू शकतो. ओके, सो हा आपल्याला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन दिलेला आहे. याच्यामध्ये जसं आपण x ची व्हॅल्यू ठेवू तसं करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू भेटतील. ओके, सो दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड एज व्हॉट, y0, y1, y2 अँड सो ऑन yn minus 1, and this last value is nothing but what, yn. so अशा प्रकारे आपण x0, x1, x2, x0, x1, x2 and so on xn ची व्हॅल्यू आणि करस्पॉन्डिंग y0, y1, y2 and yn ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. हे व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला जो फर्स्ट मेथड आहे तो कोणता आहे बघा, इट इज व्हॉट, ट्रॅपेझॉइडल रूल. सो ट्रॅपेझॉइडल रूल आपण बघणार आहोत. सो त्याचा फॉर्म्युला आपण इथं डायरेक्टली घेऊया, कारण त्याचा तो जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथं ऑब्टेन करायची काही गरज नाही. सो फर्स्ट फॉर्म्युला इट इज व्हॉट, ट्रॅपेझॉइडल रूल. सो ह्या रूल मध्ये इंटिग्रेशनची व्हॅल्यू कशी घेतली जाते बघा, इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू जो लेंथ ऑफ इंटरवल आहे h डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट y0 प्लस y1, म्हणजे फर्स्ट अँड लास्ट व्हॅल्यूची ऍडिशन प्लस ट्वाइस ऑफ
what. So consider the example first. Yes. Evaluate the following integrals by using trapezoidal rule. This is what our question. Okay. एक्झाम्पल फर्स्ट काय विचारलंय बघा आपल्याला. इंटिग्रेशन 0 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स. ऑलरेडी त्यांनी एच ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. सो एक्झाम्पल फर्स्ट परत एकदा लिहून घेऊया आपण. काय इंटिग्रेशन 0 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स विथ एच इज इक्वल टू वॉट 0.2. ओके. सो सोल्युशन मध्ये अगोदर काय करणार आहोत आपण. दिलेला जो फंक्शन आहे y विच इज नथिंग बट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेलं बघा एक्स स्क्वेअर. ओके. आणि त्याचप्रमाणे एच ची जी व्हॅल्यू आहे ती एच ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.2. ओके. सो व्हॉट विल डू, विल फाइंड द कॉलम विच कंटेन्स व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. सो सुरुवातीला एक्स चा कॉलम त्यानंतर वाय चा कॉलम तयार करूया. सो एक्स कुठून स्टार्ट होईल. इंटिग्रेशन कशाचं आहे बघा लोअर लिमिट आय. ओके. सो आय विल राईट दिस इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स. सो ह्या इंटिग्रेशनला आपण नंबर 1 म्हणूया. सो ह्या इंटिग्रेशन मध्ये जो लोअर लिमिट आहे इट इज व्हॉट 0. सो त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एच ऍड करायचे. सो आवर एच ऍड केल्यानंतर 0 मध्ये काय भेटेल तुम्हाला 0.2. ओके. 0.2 मध्ये परत एच ऍड करा. काय भेटेल 0.4, 0.6, 0.8 and last value which is nothing but what 1 which is our upper limit. ह्याच व्हॅल्यूला आपण काय म्हणतो. इट इज नथिंग बट आवर x0, x1, x2, x3, x4 and last value it is what x5. ओके. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय करस्पॉन्डिंग y चे व्हॅल्यूज. ओके. सो हे कसे फाइंड आउट करूया आपण. जे x ची व्हॅल्यू आहे ते आपण ह्या फंक्शन मध्ये पुटअप करणार आहोत. कोणत्या y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इट इज नथिंग बट व्हॉट एक्स स्क्वेअर. सो एक्स च्या ठिकाणी 0 पुटअप करा. 0 चा स्क्वेअर काय भेटेल तुम्हाला 0. त्यानंतर एक्स च्या ठिकाणी 0.2 पुटअप करा. सो 0.2 चा स्क्वेअर काय भेटेल इट इज नथिंग बट 0.04. ओके. सो त्याचप्रमाणे नेक्स्ट 0.4 चा तुम्ही जर का स्क्वेअर केला. येस. सो 0.4 चा तुम्ही स्क्वेअर केला तर काय भेटेल तुम्हाला बघा इट इज 0.16. ओके. तुम्ही हे कॅल्सी वरती ऑपरेट करू शकता. कॅल्सी तुम्हाला ह्या न्यूमेरिकल इंटिग्रेशन साठी अलाउड आहे. सो नेक्स्ट 0.6 square it is nothing but 0.36. Okay. Then 0.8 square so it is what 0.64. इथे स्क्वेअर काय घेतोय तर आपला जो फंक्शन आहे तो फंक्शन काय y is nothing but f of x which is what x square and last value which is what 1 square so it will be what 1. ओके. सो अशा प्रकारे आपण काय फाइंड आउट केलं बघा करस्पॉन्डिंग y0, y1, y2, y3, y4 आणि y5 इथं आपण ऑब्टेन केलेलं आहे. ओके. सो आता आपल्याला ट्रॅपेझोइडल रूल काय सांगतो. येस. सो आय विल राईट द ट्रॅपेझोइडल रूल फॉर दिस. येस. सो बाय ट्रॅपेझोइडल रूल integration I which is nothing but integration of 0 to 1 x square dx is equal to काय फॉर्म्युल्यामध्ये बघा h upon 2 in bracket integration y0 plus yn plus twice of y1 plus y2 plus so on up to yn minus 1. ओके. सो हेच आपल्या एक्झाम्पलशी कोरिलेट करतो. h ची व्हॅल्यू किती आहे h इज नथिंग बट 0.2 डिवायडेड बाय 2. ओके. इन ब्रॅकेट दिस इज व्हॉट आवर y0 प्लस शेवटची व्हॅल्यू कोणती आहे
y5 प्लस ट्वाइस ऑफ काय येईल इथं y1 प्लस y2 प्लस y3 प्लस yn मायनस 1 इज नथिंग बट व्हॉट इट इज y4. सो हे झालं एक्सप्रेशन आपल्या दिलेल्या एक्झाम्पल साठी. म्हणजे इंटिग्रेशन आय ची व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये जे व्हॅल्यूज आहेत ते पुटअप करून ऑब्टेन करू शकतो. ओके, सो विल पुट द व्हॅल्यू. सो व्हॅल्यू पुटअप करण्यासाठी आपल्याला इथं टेबलची गरज लागणार आहे. सो दॅट्स वाय आय विल टेक टेबल. ओके, येस. सो इथं बघा एच ची व्हॅल्यू काय आली. येस, 0.2 अपॉन 2 इज नथिंग बट 0.1. y0 ची व्हॅल्यू काय 0 प्लस y1 इज व्हॉट y5 is what 1. Okay, so y0 ची व्हॅल्यू काय 0 and y1 is what y5 is 1. So it is what 0 plus 1 plus 2 into. आता राहिलेले व्हॅल्यूचे ऍडिशन. राहिलेले व्हॅल्यू कोणते आहेत बघा. इट इज फ्रॉम y1 to y4. So I will write it is what 0.04 plus 0.16 plus 0.36 plus 0.64 ब्रॅकेट कंप्लीट. सो आपण हे ऍडिशन करून घेऊया. येस, सो इट इज व्हॉट 0.1 ॲज इट इज इन ब्रॅकेट 0 प्लस 1 1 येईल प्लस 2 इंटू ब्रॅकेट मध्ये काय बघा 0.04 प्लस 0.16. सो हे तुम्ही कॅल्सीवरती करू शकता. सो इथे सिंपल असल्यामुळे मी रफली करतोय. इट इज व्हॉट 0.20. So 0.20 plus 0.36, it is what 0.56. So 0.56 plus 0.64. So it is what 1.20. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही कॅल्सीवरती सुद्धा हे करू शकता. येस, so it is what 0.56 plus 0.64. It is nothing but 1.2 ब्रॅकेट कंप्लीट. सो त्यानंतर आपण आतला अगोदर सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. सो इट इज व्हॉट 0.1 ॲज इट इज 1 ॲज इट इज 2 into 1.20. It is what 2.40. Okay, so this 0.1 again as it is 1 plus 2.40. It is what 3.40. So 3.40 ला 0.1 न जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता, so it becomes what 0.34. Okay, so therefore value of our given integration 0 to 1 x square dx by using trapezoidal rule is what 0.34. हा जो तुमचा एक्झॅक्ट इंटिग्रेशन असेल त्याच्याशी जवळपास याची व्हॅल्यू येईल. एक्झॅक्ट इंटिग्रेशन सुद्धा तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन 0 to 1 x square dx is nothing but what it is x cube upon 3 limit 0 to 1. अप्पर लिमिट 1 पुटअप केल्यावर हा काय येईल 1 upon 3 minus lower limit 0. So 1 upon 3 is nothing but what it is near about 0.333. सो अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली सुद्धा त्याचा आन्सर गेस करू शकता. सो इट इज व्हॉट इंटिग्रेशन 0 to 1 x square dx 0.34. सो अशा प्रकारे तुम्ही ट्रॅपेझॉइडल रूलचा यूज करून इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, सो नाउ विल गो टू नेक्स्ट एक्झाम्पल. सो नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं होतं बघा आपल्याला. येस, इट इज व्हॉट इंटिग्रेशन 0 to 1 dx upon 1 plus x taking n is equal to 2. सो आता आपल्याला इथे n ची व्हॅल्यू 2 दिलेली. ओके, सो व्हॉट आय विल डू, आय विल राईट फर्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन 0 to 1 dx upon 1 plus x टेकिंग काय म्हणलंय n इज इक्वल टू 2. सो आता आपण सध्या ट्रॅपेझॉइडल रूल बघत आहोत, तर त्यामुळे इथं डायरेक्टली ट्रॅपेझॉइडल रूल यूज करायचंय. एक्झाम मध्ये ज्या रूलनी तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायला सांगतील तो रूल यूज करून तुम्ही इंटिग्रेशन फाइंड आउट करायचंय. सो सुरुवातीला काय करूया आपण
Consider the given integration I is equal to integration 0 to 1 dx upon 1 plus x घेऊया. ओके. सो व्हॉट इज अवर एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्स म्हणजेच वाय. वाय ची व्हॅल्यू काय आहे इथं? 1 अपॉन 1 प्लस एक्स. व्हॉट इज लोअर लिमिट? येस, लोअर लिमिट a इज इक्वल टू व्हॉट? 0 आणि b इज इक्वल टू 1. आता मी इथं h चा फॉर्म्युला सांगितला होता. h इज इक्वल टू व्हॉट? b मायनस a अपॉन n. ओके. किंवा हेच रूल तुम्ही कसं लिहू शकता? n is equal to, I will write here, n is equal to b minus a upon h. ओके. सो जे तुम्हाला म्हणजे n ची व्हॅल्यू दिली असेल तर डायरेक्टली तुम्ही इथे काय करू शकता? h फाइंड आउट करू शकता. ऑलरेडी h दिलेला असेल तर तुम्हाला काय हा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही, कारण तुम्हाला नंबर ऑफ इंटरवल फाइंड आउट करायची इथे गरज नाहीये. ओके. सो आपल्याला गरज फक्त कशाची आहे? वी हॅव टू फाइंड h. ओके. सो आपण काय करूया इथं? h इज इक्वल टू b. b मीन्स अप्पर लिमिट 1 मायनस लोअर लिमिट 0 अपॉन 2. सो इट इज नथिंग बट सिम्पली 1 अपॉन 2. सो 1 अपॉन 2 ची व्हॅल्यू काय येईल? इट इज 0.5. सो अशा प्रकारे आपल्याला इथं h भेटलेला आहे. सो ह्या h चा यूज करून आपण कॉलम तयार करूया विच कंटेन्स व्हॅल्यूज ऑफ x अँड y. So I will write here column. Okay. So इथे मी कॉलम तयार करतोय. इट इज व्हॉट? कॉलम ऑफ x अँड y. y म्हणजे काय? 1 अपॉन 1 प्लस x. ओके. सो h ची इनिशियल व्हॅल्यू काय बघा? इट इज 0. ओके. सो आय विल राईट व्हॅल्यू ऑफ x इज व्हॉट? 0. 0 मध्ये h ऍड केला. इट इज व्हॉट? 0.5. 0.5 मध्ये परत h ऍड केला. इट इज व्हॉट? 1. सो आपल्याला ही प्रोसिजर कुठं स्टॉप करायची आहे? जेव्हा तुमचं अप्पर लिमिट अचीव होईल तिथं आपल्याला ही प्रोसिजर स्टॉप करायची आहे. सो इट इज व्हॉट? 1. ऍट 1 इट गेट स्टॉप्स. त्याचप्रमाणे आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. सो y आय विल राईट वन्स अगेन. y इज नथिंग बट व्हॉट? y इज 1 अपॉन 1 प्लस x. ओके. सो इथं आपल्याला काय करायचं आहे? x ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. सो x इज इक्वल टू 0 पुटअप करा. सो x इज इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर y ची व्हॅल्यू काय येईल बघा? 1 अपॉन 1. सो इट इज नथिंग बट 1. नेक्स्ट x इज इक्वल टू 0.5 पुटअप करा. सो डिनॉमिनेटर काय होईल? 1.5. सो 1 अपॉन 1.5. सो इट इज नथिंग बट व्हॉट? 0.666. किंवा तुम्ही सिम्पली कॅल्सीमध्ये डायरेक्ट 1 डिवायडेड बाय 1.5 असं फाइंड आउट करू शकता. सो तुम्ही जेव्हा फाइंड आउट करताल तेव्हा व्हॅल्यू काय येईल? 0.666. ओके. सो जेवढे डिजिट जास्ती घेता येईल तेवढे जास्त घ्या, 3 डिजिट, जेणेकरून तुमचा जो एरर आहे तो कमी असेल. नेक्स्ट पुट x इज इक्वल टू 1. सो डिनॉमिनेटर इज व्हॉट? 2. सो 1 अपॉन 2 म्हणजेच काय येईल? 0.5. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? करस्पॉन्डिंग y ची व्हॅल्यू. तुम्हाला जर का हे फ्रॅक्शन मध्ये काढायचं असेल तर फ्रॅक्शन मध्ये सुद्धा ह्या व्हॅल्यू काढू शकता. सो सपोज तुम्ही x इज इक्वल टू 0.5 इथं व्हॅल्यू पुटअप केली. सो आय विल राईट स्पेशल फॉर x इज इक्वल टू 0.5. सो इट इज व्हॉट? 1 upon 1 plus 0.5. So 0.5 is nothing but what? It is 1 upon 1 plus 1 upon 2. क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? इथं 2 आणि हा 2 मल्टिप्लाय करून वरती जाईल, म्हणजेच इथं काय येईल? 2 upon 2 plus 1. So it is nothing but 2 upon 3. So instead of 0.666 you can write 2 upon 3 also. No problem. Okay. तो दोन्हीपैकी एक कोणती तरी व्हॅल्यू तुम्ही इथं लिहू शकता. सो थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल हे जे आपण x ची व्हॅल्यू ठेवले. सो दीज आर नथिंग बट व्हॉट? x0, x1, x2. जे आपण y ची व्हॅल्यू पुटअप केले दे आर करस्पॉन्डिंग व्हॉट? व्हॅल्यू ऑफ y0, y1 अँड y2. सो आता आपला ट्रॅपेझॉइडल रूल काय येईल बघा? येस.
तो ट्रॅपेझॉइडल रूल तुमच्या लक्षात येतोय का बघा? येस. सो बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल, बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल, integration I is equal to integration 0 to 1 dx upon 1 plus x is equal to काय येईल फॉर्म्युल्यामध्ये? काय बघा, इट इज व्हॉट आय विल राईट द फॉर्म्युला h upon 2, okay, in bracket first value plus last value which is y0 plus yn plus twice of remaining value. रिमेनिंग म्हणजे y0 आणि yn मध्ये जे काय व्हॅल्यू असतील तुमच्या जवळ ते व्हॅल्यू इथं पुटअप करायचे. ओके, सो आता आपल्या ह्या एक्झाम्पलची कोरिलेट करूया. h ची व्हॅल्यू किती होती? इट इज 0.5, ओके, डिवायडेड बाय 2. ओके, सो इथे एच आणि एन मध्ये कन्फ्युज होऊ नका. इथं आपल्याला एच चीच व्हॅल्यू पुटअप करायची. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला भलेही देताना एन किंवा एच दिला असेल, पण फायनल जी इथं व्हॅल्यू पुटअप करायची ती आपल्याला एच ची. इथं ह्या एक्झाम्पल मध्ये एन ची व्हॅल्यू 2 दिली होती, त्याच्यावरून आपण एच फाइंड आउट केला. ओके, सो हिअर इट इज व्हॉट y0 प्लस yn म्हणजे शेवटची व्हॅल्यू काय आहे इथं? y2. सो इट इज व्हॉट y0 प्लस y2 प्लस 2 इंटू, आता y0 आणि y2 हे झाले इनिशियल अँड फायनल व्हॅल्यू. व्हॉट इज द रिमेनिंग व्हॅल्यू? इट इज ओनली y1. सो फॉर्म्युला काय येईल तुमचा? h/2 इन ब्रॅकेट y0 प्लस y2 प्लस 2y1. ओके, सो आता काय येईल बघा, इथं व्हॅल्यू पुटअप करूया आपण. 0.5 upon 2, it is nothing but what? 0.25 in bracket y0. y0 ची व्हॅल्यू काय? इट इज 1 प्लस y2. y2 is what? 0.2 प्लस 2 into y1. सो y1 इथं काय बघा, इट इज नथिंग बट यू कॅन पुट 0.666 or 2/3. कोणतीही व्हॅल्यू इथं तुम्ही पुटअप करू शकता, नो प्रॉब्लेम. So for simplicity just I will put 2/3. Okay, so आता आपण सिम्प्लिफिकेशन करूया. 0.5 0.25 I can write 0.25 is nothing but 1/4. असेही केलं तरी चालेल. 1 plus 0.5, so 1 plus 0.5 is nothing but what? 1.5. आणि इथं काय आला? 2 into 2/3 is nothing but 4/3. Okay, so 1/4 as it is. 1.5 you can write it as 3/2 plus 4/3. Okay, so आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर सेम करूया. सो इट इज नथिंग बट, हे एक्झाम्पल मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. म्हणजे एक फ्रॅक्शन यूज करून, एक डायरेक्टली व्हॅल्यू यूज करून. सो इट इज व्हॉट 1/4 ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लाय करा. इट इज 9 प्लस 8. इट इज व्हॉट 17/6. ओके, सो 17/6 तुम्ही फायनल इथं मल्टिप्लिकेशन केल्या 17 अपॉन काय येईल? 24. ओके, so when you will find 17/24 in your calculator, it is what? It is nearly किंवा it is equal to 0.7083. so this is the value of what? integration. हे झाले एक मेथड. आता दुसरी मेथड काय, तुम्ही एक्झॅक्ट इथं व्हॅल्यू पण पुटअप करू शकता. ओके, सो मी इथं लिहितोय ती व्हॅल्यू. इट इज व्हॉट, कॅन आय राईट हिअर? सो ती जी व्हॅल्यू मी इथं लेफ्ट हँड साइडला लिहितोय. ओके, सो जस्ट कन्सिडर दिस इज व्हॉट. डायरेक्टली इथं आपण काय करतोय, व्हॅल्यू पुटअप करतोय असं अज्युम करा. ओके, सो हे बघा 0.25 ॲज इट इज. त्यानंतर y0 इज सेम, इट इज 1 प्लस 0.5 आणि 2 into y1. सो इट इज 2 into 0.666. थोडं कॅल्क्युलेशन करताना ब्रॅकेट व्यवस्थित पुटअप करा, जेणेकरून कॅल्क्युलेशन चुकणार नाही. सो दिस 0.25 ॲज इट इज. इथं काय झाला 1.5 प्लस 2 into
666. So value of this is what? 1.332. Okay. So 1.332 plus 1.5. जेव्हा तुम्ही हे आतलं सिम्प्लिफिकेशन करता तेव्हा तुम्हाला काय भेटेल? 1.5 प्लस 1.332. सो इट इज नियर अबाउट व्हॉट? 2.832. ओके. सो जेव्हा तुम्ही 2.832 ला 0.25 न मल्टिप्लाय करता तेव्हा तुम्हाला काय भेटेल? नियर अबाउट 0.708. ओके. सो इथं आपल्याला आणखी एक 6 एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे होता जेणेकरून सिम्प्लिफिकेशन सेम आलं असतं. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही दोन्ही पद्धतीने काय करू शकता? सिम्प्लिफिकेशन करू शकता. येस. सो इन दिस वे you can find the value of integration by using trapezoidal rule. ओके. सो आणखी काही एक्झाम्पल असतील ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.